दर्यापूर नगरपालिकेमध्ये युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं या निवडणुकीत प्रथमच उडी घेतली आहे। शहरातील प्रभाग क्रमांक 4 या ठिकाणी युवा स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार श्रीमती शोभा अशोकराव ठाकरे व किरण पांडुरंग श्रीराम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। आज उमेदवारांना निवडून आयोगाच्या वतीनं निवडणूक चिन्ह देण्यात आलं। आजपासून शहरात विविध पक्षातील उमेदवार हे अतिशय ताकदीनं प्रचाराला लागले। अशातच प्रभाग क्रमांक 4 या ठिकाणी युवा स्वाभिमान पक्षाच्या दोन्ही उमेदवारांनी श्री दत्तगुरु गजानन महाराज मंदिर खोलापुरी गेट या ठिकाणी प्रचाराचे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला। विशेष म्हणजे या प्रचारात मोठ्या संख्येने महिलांचा सुद्धा प्रतिसाद यावेळी पाहायला मिळाला। युवा स्वाभिमान पक्षाचे नेते आमदार रवी राणा यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी पक्षाची ताकद बळकट करण्यासाठी नगरपालिकेच्या निवडणुकीत आपले उमेदवार उभे केलेत। दर्यापूर इथं सुद्धा या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी आमदार रवी राणा हे खंबीरपणे उभे आहेत। या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी त्यांनी चांगलीच कंबर कसली आहे। बडनेरा मतदारसंघात आमदार रवी राणा यांचे विकास कामं पाहता दर्यापूर शहराच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये जर जनतेने या दोन्ही उमेदवारांना संधी दिल्यास प्रभागातील रखडलेली विकास कामं हे नक्कीच मार्गी लागेल हे चित्र कुठेतरी आता दिसून येत आहे। त्यामुळे जनतेने सुद्धा प्रभागाचा विकास पाहता जनता आता या उमेदवारांना संधी देणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।